घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी अखेर भावेश भिंडेला अटक झालेली आहे। इगो जाहिरात कंपनीचा मालक असलेल्या भावेश भिंडेला मुंबई क्राइम ब्रांचने उदयपूरमधून अटक केली आहे। त्याला आता मुंबईत आणलं जाणार आहे। घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला होता, तर सुमारे 75 लोक जखमी झाले होते। या प्रकरणी भावेश भिंडेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सुधाकर कश्यप आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुधाकर, ही कारवाई कशा पद्धतीने करण्यात आली? ही जी कारवाई केली आहे ही मुंबई क्राइम ब्रांचने कारवाई केली आहे। मुंबई क्राइम ब्रांचचं युनिट 9चं पथक जे आहेत हे या भिंडेच्या मागावरती होतं, सतत त्याला शोधत होते। त्यानंतर आज उदयपूरमधून भिंडेला अटक झालेली आहे। भिंडेला आता मुंबईमध्ये आणलं जाईल, उद्या त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। भिंडेवरती गंभीर स्वरूपाची अशी कलम आहेत, 304 पार्ट 2 आणि बाकी इतर जी कलम आहेत आयपीसीची कलम आहेत, मृत्यूस कारणीभूत ठरण्या स्वरूपाची कलम आहेत आणि त्या अनुषंगावर ही सगळी कारवाई झालेली आहे आणि भिंडेला उद्या कोर्टात हजर केलं जाईल। निश्चित सुधाकर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा आता भावेशला अटक केल्यामुळे त्याने हे होर्डिंग परवानगी रीतसर घेऊन लावलेलं होतं की हे अनधिकृत होर्डिंग होतं? इतकं मोठं होर्डिंग लावलं जातं याबाबत प्रशासनाला कसलीच माहिती नसते, त्यामुळे यामागे काही काळेबरं होतं का, या सगळ्यांचा उलगडा आता भावेश भिंडेच्या अटकेनंतर होऊ शकेल।